कृष्ण हरि
Bye.
पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे रोण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहार माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे रोण तुका म्हणे माझे भार उतारले ओझे माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे रोण पांडुरंगा करो प्रधान पांडुरंगा करो प्रधान पांडुरंगा करो प्रधान पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे रोण नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपा देवा उदारा सोपा देवा निवृत्ती उदारा सोपा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन छत्र जननी देवाची जननी देवाची आद्य जननी देवाची अभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं प्रघोषणादं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथभूतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन निहत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे रोण आजच्या या प्रासंगिक कार्यक्रमाच्या निमित्तानं नैमित्तिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणासाठी भगवान परमात्म्याच्या चरणी पुष्प वाहण्यासाठी जो अभंग घेतलेला आहे तो अभंग जगद्वंदे जगदमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत शिरोमणी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारे महाराज म्हणतात माझे आता कोणी युक्ती करण्यासारखं राहिलेलं नाही आहे, माझ्यावर कोणाचं ऋण राहिलं नाही, मी आता मुक्त म्हणजे मुक्तच या ठिकाणी होऊन राहिलेलो आहे, माझी आता चिंता कोणी करायची नाही। विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा परिहार। आज आपल्यातून जाऊन पूर्ण 1 वर्ष आई साहेबांना झालं। काय मुक्ताबाईच ना, हा मुक्ताबाई झगडे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। मरण हे प्रत्येकाला आहे, कोणी जरी असला, ब्रह्मदेव जरी असला तरी त्याला मरण आहे, इंद्र जरी असला तरी त्याला सुद्धा मरण आहे। आपण तर जीव येरते पामर जीव किती
उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अर्जुना, अरे हे मरण कोणाला चुकू शकत नाही. मग जर हे मरण चुकू शकत नाही तर आपण पाठीमागे रडायची काय गरज आहे? सर्वांना जायचे, मला जायचे, तुम्हाला जायचे, सर्वांना जायचे फक्त. पण जीवनामध्ये कर्म चांगलं करून जावं याला फार महत्व आहे. त्याला जीवन असं म्हणतात. जीवन कशाला म्हणतात? ज्याने हयात आहे तो पर्यंत मरण डोळ्यासमोर ठेवलं त्याला जीवन असं शब्द आहे. कुठपर्यंत? हयात आहे तोपर्यंत. ज्यानं मरण आपल्या डोळ्यापुढे ठेवलं त्याला काय म्हणायचं? त्याला जीवन असा शब्द आहे. अन्यथा दुसरं तुम्ही किती कमवलं, किती मोटरी बसवल्या, किती गाड्या घेतल्या, किती बंगले बांधले, त्याला अर्थ नाही. हा, मग मरण जर त्या ठिकाणी म्हटलं तर मग मरण तरी कशाला म्हणायचं? मरण तरी कशाला म्हणायचं? मेल्यानंतर बंगल्यात मेल्यानंतर त्याला मरण म्हणायचं? मग चन्नाच्या लाकडा जाळल्यानंतर ते मरण आहे का? मग नातेवाईक खूप समाज मैत्रीला असला म्हणजे ते मरण आहे का? खूप चांगलं मरण आलं असं म्हणायचं का? नातेसंबंधामध्ये मुलाबाळामध्ये मरण आलं म्हणजे ते मरण चांगलं आहे का? मग मरण चांगलं कशाला म्हणायचं? एकच शब्द आहे मरण. याला म्हणायचं की मरताना मुखावाटून नामस्मरण येणं त्याला म्हणायचं मरण. आणि तोच खरा सोहळा आहे. विठ्ठल माणसाचे जन्मात 3 सोहळे होतात. किती सोहळे होतात? 3 सोहळे. एक पहिला सोहळा आहे जन्माचा. दुसरा सोहळा आहे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. कशाचा? हा, सर्वांनाच माहिती आहे. लग्नाचा सोहळा. आणि नंबर 3चा सोहळा आहे मरणाचा सोहळा आहे. पहिला जो सोहळा आहे तो जन्माचा. महाराज म्हणतात हा कुठपासून कुठपर्यंत आहे? तर तो म्हणजे गर्भधारणेपासून ते नाव ठेवीपर्यंत. कुठपर्यंत? हा एक सोहळा आहे. नंबर 2चा सोहळा तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती. डीजे लावायचा काय, मजा करायची काय, नाचायचं काय. हा सोहळा तो किती दिवसाचा आहे? महाराज म्हणतात साखरपुडा झाल्यापासून ते 16व्यापर्यंत. वास्तविक पाहता हा 16वा शब्द नाहीये शास्त्रामध्ये. तो सोहळा शब्द आहे. काय शब्द आहे तो? सोहळा. त्या सोहळ्याचा अपभ्रंश 16वा झाला. 16व्याचा अपभ्रंश काय झाला? 16वा. म्हणजे जोपर्यंत तो सोहळा पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न सोहळा म्हणू शकत नाही. आणि मरणाचा सोहळा मुखावाट नामस्मरण आल्यानंतर. मग मरणात जर मुखावाट नामस्मरण आल्यानंतर जर तो सोहळा होत असेल तर मग मुखावाट नामस्मरण येण्यासाठी काय करावं लागेल? एक जण म्हणला आम्ही काय नाही मरताना लय झालं भजने भाड्याने लावू आम्ही. तरी पण येऊ शकत नाही. वाचे पुढे भोंजे अखंड नाम नाचत असे माझे. जन्म सहस्रची ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया विठाला. हजार जन्माचं पुण्य लागतं. त्यावेळेस त्या ठिकाणी नामस्मरण मरताना येत असतं, तसं येत नाही. आनंद जन्मेचे सुकृत पदारी. आनंद जन्मेचे सुकृत. आनंद जन्मेचे सुकृत पदारी. आनंदाचे सुकृत पदारी. त्याचे मुखी हरी पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपरी. आल्याचे मुखी हरी पैठा होय. मुखी
पदरामध्ये जर असल तर मरताना नामस्मरण मुखावाट येत. आई साहेबांना स्वतःच्या नामस्मरण पूर्णपणे घडून यावं पांडुरंगाचं मंदिर बांधायला लावलंय. माझ्या डोळ्यासमोर पांडुरंगाची मूर्ती सतत राहावी हे कर्म आहे, जीवनातलं मुख्य कर्म आहे. आता हे बाकीचे कर्म त्यांनी तर चांगलेच केले, त्याच्याबद्दलच वाद नाही. आपली दोन जी काय मिठाच्या खड्यासारखी दोन मुलं, काही मुली, त्यांच्यावर आचार विचार सुद्धा चांगलं टाकणं हे सुद्धा मोठं जीवनातलं कर्तव्य. परिस्थिती पहिल्यापासून चांगली असं नाही आहे. बरेचसे म्हणजे माझा यांचा या घराण्याचा संबंध बऱ्याच दिवसापासून खूप गरिबी परिस्थितीतून दोघांनी आई साहेबांनी आणि अण्णांनी खूप कष्ट घेतलेलं आहे. इथून डोक्यावर पाट्या आष्टीला एवढीशी जरी भाजी निघाली तरी तेवढीच घेऊन जायची, तेवढेच दोन पैसे येतील तेवढेच पदरामध्ये बांधायचे. पैसे असताना सुद्धा पोट बांधायचे नाही. घरामध्ये जर काही नसेल तर त्या ठिकाणी उपवास काढायचे, पण आपल्या मुलांची शिक्षण पूर्ण करायची. एक डॉक्टर केला ज्याचा म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये नंबर आहे. ज्या डॉक्टरचा आज म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी, परदेशामध्ये सुद्धा ऑपरेशनला बोलवतात. असा मुलगा तयार केला. मुलं व्हावात का तयार करावात? मुलं होण्याला अर्थ नाही. डुकरीच्या पाठीमाग हारमळ लागलेली असते. दोनच मुलं पण सिंहाचे छावे विठ्ठल. कोणी तयार केले? आईचे आणि वडिलांचे संस्कार लागतात त्याच्यावर. एक वकील केला, एक वकील केला. आणि सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे आपले ज्या सुना आहेत ना, यांच्या म्हणजे सुना, या सुनांना मुलीप्रमाणे सांभाळणं. बाईशिवाय हाक मारायची नाही. कोणाशिवाय? बाईशिवाय हाक मारायची नाही. हिला म्हणायचं सासू म्हणावं का आई म्हणावं. अरे आई प्रेम देणार नाही एवढं प्रेम सुनेवरती करणारी एकच माऊली विठ्ठल. आणि आज त्यांच्या कीर्तनासाठी इथं ज्यांचं म्हणजे परिसरामध्ये नाव लौकिक असे आमचे दादा हे माझ्या छोट्याशा कीर्तनाला हजर आहेत. आई साहेबाचं गुणगान ऐकण्यासाठी त्या ठिकाणी ते हजर आहेत. इथंच नाही एवढेच ते म्हणजे ते तर आलेच आले, पण परांडा तालुक्यातून पकवाजे आले. किती म्हणजे किती प्रेम असायला पाहिजे. माणसं मिळत नाही. तो माणसं ज्या माणसाने प्रेम दिलेलं असतं त्याच प्रेम म्हणजे प्रेमसूत्र दोरी ने तिकडे जाय हरी. महाराज म्हणतात की अरे ज्या बाजूला प्रेम असेल त्याच बाजूला समाज पळत असतो. तसं जाऊ शकत. आई साहेबावर प्रेम होतं समाजाचं. परिसरातून म्हणजे जामगावातून बरीचशी भजनी मंडळ आली, आष्टीतून काही मंडळी या ठिकाणी आली, पारगावातून काही आलेली, तर काही म्हणजे अजून परिसरातून बरेच म्हणजे पंचकृषी, या पंचकृषीतून सर्वची सर्व मंडळी या ठिकाणी, नातेवाईक सर्व आलेच, त्याच्याबद्दल वाद नाही. म्हणून ज्याचं कर्म चांगलं तेच. आणि असंच हे कर्म चांगलं केलं ना की माणसाचं ऋण फिटत असतं. पितरांचं कशाचं ऋण फिटत? पितरांचं ऋण फिटत असतं. एक सांगतो, मनुष्य जन्माला आला की प्रत्येक माणूस कर्ज घेऊन जन्माला येतो, ऋण घेऊन जन्माला येतो. कोणाचं ऋण असतं ते? एक ऋण असतं पितरांचं. नंबर 2 देवाचं. नंबर 3 ऋषी ऋण, म्हणजे त्यालाच संत ऋण असं म्हणतात. हे 3 ऋण माणसाला फेडल्याशिवाय गत्यंतर नाही तर त्याची फजिती होत असते. लक्षामध्ये घ्या. थोडसा जरी ऋण शिल्लक राहिला ना
थोडस तरी ती मोठं होतं, ऋण थोडस शिल्लक राहिलं तरी. ज्याप्रमाणे ज्ञानोबराय बोलतायत, ज्ञानोबराय म्हणतात की अरे जर पोटामध्ये जर विषाचा थेंब जर माणसाच्या पोटामध्ये जर असेल, थोडा लय मोठा विष प्याला पण डॉक्टरने पाडलं, पण राहिलं किती? एक थेंबर जर पोटामध्ये राहिलं तर त्या माणसाची गत काय होईल? ज्ञानोबराय बोलताय विषाचा लेशू घेतलिया भाऊ असो, तो निभ्रांत करीनासू जीवित्वाचा. महाराज म्हणतात की अरे असा एक थेंबर जर विष जर त्या पोटामध्ये राहिलं तर तो काय करतो? तो नाश करतो, जीवित्वाचा नाश करतो. तसं थोडस ऋण जर शिल्लक राहिलं तरी जीवित्वाचा घात करतं ते. विठ्ठल एक प्रमाण आहे त्याला. विष घास तया ठाई अवघे गेले वाया, विष घास तया ठाया, विष घास तया ठाया, विष घास विषाचा थेंब नाश होण्यासाठी विषाचा थेंब कारणीभूत. तसं जीवित्वाची हानी होण्यासाठी ऋण कारणीभूत आहे. ऋण काय? ऋण कारणीभूत. ऋण चुकत नाही किती प्रयत्न केला तरी. एखादा म्हणला मी ऋण बुडवून टाकील, काही करेल, पण त्याच्या बापाला सुद्धा चुकत नाही. कोणते कोणते ऋण अजून सांगतोय याच्या पोटामध्ये ते ऋण वैर हात्या, ऋण वैर, ऋण वैर हात्या, ऋण वैर हे न सुटे ना देता, महाराज म्हणतात कोणते चुकत नाही? ऋण, वैर आणि हत्या. एखादा म्हणला ना हे मी काय व्हायचं असेल ते होईल, होतच असतं ते. कदापि चुकत नाही. ऋण थोडस मागं ठेवतो, वैर घेतो पुढं. आपल्या ऋणाकडे जायचे पण शेवट जायचे. विठ्ठल वैर जीवनामध्ये जर माणसाने कोणाबरोबर जर वैरत्व केलं ना, तो जर माणूस खलास झाला ना, ज्ञानोबराय म्हणतात तो सर्प होऊन सुद्धा येऊ शकतो. काय 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 होऊन येतो? तो सर्प होऊन सुद्धा येतो. मग तो सर्प काय करतो? तो ज्यानं वैरत्व केलं जीवनभर आपल्या बरोबर, त्याला तो शोधित येतो. त्याला काय करत असतो? तो
शोधित असताना रस्त्यावर एखाद्याच्या पायात घोटाळला ना, त्याला काही करत नाही. घोटाळत नाहीत का पायामध्ये? काही करत नाही. का बरं काही करत नाही? कारण तो त्याचं वैरत्व नाही. पण ज्या ठिकाणी ज्याचं वैरत्व आहे, मग तिथं कुठं जाऊन बसल, गंजीत बसल, यालात बसल, गवतात बसल, नाही तर घरात बसल, पण त्याचं वैरत्व साध्य केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल वैरत्व पूर्व जन्माचे सर्प होवनिया नावाचे ज्ञानोबराय बोलतात. अरे जर पूर्वजन्मीचं जर सुकृत जर असेल तर ते सर्प होऊन का होईना पण त्याचं वैरत्व फेड करतो. आपलं तर फेडील, त्याच्याबद्दल वाद नाही. देवाला सुद्धा चुकलं नाही. हे विठ्ठल वालीने काय केलं तर रामाचं खरं सांगा. काय केलं, काय नुकसान काय केलं? रामाचं काही सुद्धा केलं नाही. पण घेण्याने देण्याचं कोणी मारलं? रामानं वालीला मारलं. वैरत्व निर्माण करून घेतलं. कोणाबरोबर? वाली बरोबर. वाली खलास झाला. पण पुढच्या अवतारामध्ये काय परिस्थिती झाली? तोच वाली भिल्ल झाला. काय झाला? तो भिल्ल झाला. आणि कृष्ण अवतारामध्ये पायाला बाण मारला त्याने, अवतार संपवावा लागला. विठ्ठल कोणाची परिस्थिती आहे? ही देवाची आहे. तुमचं आमचं काय घेऊन बसला? आपलं आपण सारखं म्हणत असतो, अरे आमचं कोणी काय करत नाही, कोणी काय करत नाही. बघ जरा कुठं बसला, कोणाला ठाऊक घेऊन ते. अरे बाबा, त्या ठिकाणी हे वैरत्व आहे. वैर कोणाला चुकत नाही. नंबर 2, हत्या सुद्धा कोणाला चुकत नाही. मग ती कशाची? माणसाचीच हत्या असं नाही. मग ती जनावराची हत्या असो, बकऱ्याची हत्या असो, कोंबड्याची हत्या असो, नाहीतर अन्य कशाची हत्या असो, ही त्याच्या बापाला सुद्धा चुकत नाही. अशी जर हत्या त्या ठिकाणी जर हे म्हणजे भोगावीच लागते. उदाहरण सांगतो, शास्त्रातलं सांगतो तुम्हाला. असे म्हणजे सासू सुनाचे पुष्कळ आहेत, पण महाराज पुढे बसलेत. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणायला लागले की मग हत्या जर समजा केली तर ती सुद्धा भोगायची पाळी येते. उदाहरण सांगतो. एके दिवशी काय झालं, भगवान परमात्मा आई पशी बसलेले होते. आईच्या मांडीवर डोकं ठेवलं होतं आणि लाड आई असलेली खूपच माणसं भाग्यवान असतात. ज्याची आई वडील आहेत ना, ते भाग्यवान माणसं. आईच्या मांडीवर आता पुन्हा जर म्हटलं, डॉक्टर जरी असला आणि वकील जरी असला तरी आईच्या मांडीवर आता पुन्हा डोकं ठेवायची पाळी नाही येणार. आई सारखं दैवत नाहीये. तिन्ही जगाचा स्वामी, आई विना भिकार. भगवान परमात्म्याने आईच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि लाड सांगायला गेले देवकीला. आई, देव सुद्धा आईला आई म्हणत होते बरं का. मम्मी नाही. मम्मी कोणाला म्हणतात? तुम्ही ऐका, मेलेल्या बॉडीला काय म्हणतात? मम्मी. इजिप्त मध्ये ही प्रथा आहे. आणि आपण आता समजा मम्मी म्हणत असेल तर कोणाला म्हणतो आपण? मेलेल्या बॉडीला. विठ्ठल विठ्ठल. आई, मी एक करामत केलेली. म्हणजे काय केली रे बावडे? मी गुरु घरी येऊन आलो. चांगलं झालं ना, विद्याभ्यास केलंस ना? हा केलं. पण गुरुदक्षिणा दिली. गुरुदक्षिणा काय दिली?
माझ्या गुरुजीचा एक मुलगा समुद्राने गिळून टाकलं होतं. एक मुलगा समुद्राने गिळून टाकलं होतं आणि मी ते परत आणून दिलं. आई लागली ना रडायला. तुला काय झालं आई रडायला? अरे तुझ्या गुरुजीचा मुलगा तू परत आणून दिलं. माझी तर 6 मारले रे, 6. माझी 6 गेली. त्याचं काय? भगवान परमात्म्याने मार्मिक उत्तर दिलं. अरे हे कर्माचं फळ आहे विठ्ठल. अगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे. तया भोगावया यावी देहा एका. केले कर्म तेची भोग आले. केले कर्म झाले 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 तेची भोग आले. उपजले मेरे ऐसे किती उपजले मेरे ऐसे उपजले मेरे ऐसे किती हरी मुखी का धार बनते. हरी मुखी का धार बनते. उपजले मेरे ऐसे किती हरी मुखी का धार बनते. हरी मुखी का धार बनते. आई हे कर्म कर्म जीवनामध्ये जे कर्म केलं ना त्याचे भोग भोगावे लागतात. कृष्णा माझ्या हातून कर्म वाईट घडलं. अरे जिच्या पोटी देव जन्माला येतो तिच्याकडून काय वाईट घडलं असेल असं घडलंय आहे. तुला पाहायचं म्हणले हो. झाक डोळे. देवकीला डोळे झाकायला लावले आणि आपली 2 बोट 2 डोळ्याला लावली. अशी फिल्म फिरली. थेट 100व्या जन्मात. कोणाची? देवकीची. 100व्या जन्मामध्ये ती एका राजाची राणी होती आणि तिला 6 सवती होत्या. किती सवती होत्या तिला? 6 सवती होत्या. आणि 6 सवतीला 6 मुलं होती. हिला काहीच नव्हतं. मग सवती मत्सर काय माहिती तुम्हाला? सवती मत्सर माहिती का? पठ्याला विचारा ना. महाराज म्हणतात सवती मत्सर निर्माण झाला देवकीला. आणि देवकीला सवती मत्सर निर्माण झाल्यानंतर तिनं काय केलं? 6 सवतीची 6 मुलं विष प्रयोगाने मारली. आणि घेतलं तिथवरच दाखवलं. म्हणजे पिक्चर तिथपर्यंत दाखवला. सिनेमा घेतली बोट काढून आणि ओशाळल्यासारखी झाली देवकी. आई काय झालं तुला? अरे बाबा काहीतरी दिसलं रे. काय दिसलं तुला? अरे बाबा कुठला म्हणले एक जन्म मागला. एका राजाची मी राणी आणि मला 6 सवती मी त्याची पोरच मारली. खरंय आई. त्याच प्रायश्चित्त तर तुझी या जन्मात 6 पोरं मारली. विठ्ठल. म्हणजे हत्या जर केली तर ते देवाला सुद्धा चुकत नाही तर तुम्हाला चुकू शकते काय? म्हणून रोन वैर आणि हत्या हे ऋण चुकत नाही. जर हे ऋण शिल्लक राहिलं तर 184 ना चुके फेरा. 184 ना चुके फेरा. सर्ववासी आतना थोरा. एवढी पडाल संदेह पुरा.
शिल्लक राहिलं ना थोडस ऋण, तर त्याला 184 योनी फिरावं लागतात. म्हणून ऋण कधी माणसाने ठेवू नये. वाढत होते. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात ते वाढतं. कसं वाढतंय ते सांगतो तुम्हाला. विठ्ठल कनसोनी कणू झणे विरुडलिया ते भूमी पडे. महाराज म्हणतात एकदा कंसातून एखादा दाना खाली पडला तो शिल्लक नाही. ज्ञानोबराय काय सांगितलं? कनसोनी कणू झणे विरुडलिया तो कनशी चढे. कंसातला पडलेला दाना पुन्हा उगवला, विरुडलिया पुन्हा कनशी चढे. मग एका दाण्यापासून तस जर समजा ऋण शिल्लक राहिलं ना, तर थोडस ऋण शिल्लक राहिलं तर ते थोड्याशा ऋणापासून मोठं कनिश निर्माण होतं. त्याच तेवढं पाप म्हणजे तेवढं शिल्लक राहतं. विरुडलिया कनशी चढे पुढती भूमी पडे पुढती उठी. पुन्हा ते अजून जमिनीवर पडतं पुन्हा उगवत. आता किती झालं? माणूस म्हणत की मी कर्ज घेतलं, खेळलं राव त्याचं, पण थोडस शिल्लक राहिलं होतं पुन्हा त्याचं डबल टिबलच झालं राव. वाढत चलत असते. म्हणून माणसाने ऋण हे तिन्ही ऋण फेडून टाकायचं. त्यातलं एक ऋण तुम्हाला पहिल्या सुरुवातीला कोणतं सांगितलं होतं मी? पितृऋण, पितरांचं ऋण. पितरांचं ऋण हे फेडलंच पाहिजे. का? कोणतं ऋण आहे त्यांचं आपल्यावर? पितरांचं ऋण कोणतं आहे आपल्यावर? पितरांचं ऋण आहे आपल्यावर हा जो देह आहे ना, त्यांच्यापासून निर्माण झाला. शास्त्र सांगतं पंचमहाभूताचा आहे. पिंड हा पाचाचा, अनिला उष्णा, हे बरोबर आहे. पण एका जागेवर पृथ्वी आहे, तेज आहे, आप आहे, वायू आहे, हे पंचमहाभूत आहेत. पण आई बापच नाही. देहाची प्राप्ती निमित्त मात्र कारण आहे. आई वडील हे काय कसे आहेत? ते निमित्त मात्र कारण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मडकं तयार करण्यासाठी सुद्धा 5 वस्तू लागतात. मडकं तयार करायला किती वस्तू लागतात? 5 वस्तू. माती लागते, पाणी लागतं, चाक लागतं, दंडक लागतो, थापाटणं लागतं. मडकं तयार करायला सुद्धा किती वस्तू लागतात? 5 वस्तू लागतात. मग ह्या 5 वस्तू जर त्या ठिकाणी जर आहेत, महाराज म्हणतायत 5 वस्तू आहेत पण कुंभारच नाही. कुंभार नसल्यानंतर मडक्याची उत्पत्ती होऊ शकत नाही. तसं आई वडिलाचं हे ऋण आहे आपल्यावर. आई वडिलाशिवाय या देहाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग जर हे ऋण आहे आपल्यावर, म्हणून त्याचं काय केलं पाहिजे? अरे जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा सांभाळ केला पाहिजे. सकल तीर्थाचे निधुरे जी का माता पितरे तयाचे किरा शरीरे लोण किजे. अर्जुना, अरे ज्याला आई बाप असतील ना, त्यांनी पंढरपूरची वारी नाही केली तरी चालेल. ज्याला आई बाप असतील त्यांनी माळ नाही घातली तरी ह्या खांद्यावर गाई काढली. माळ नाही घातली तरी आई वडील असतील त्यांनी पंढरपूरची वारी नाही केली तरी चालेल. एकादशी नाही केली तरी चालेल. तीर्थयात्रेला नाही गेला तरी चालेल. पण आई वडिलाची सेवा जर केली ना, तर भगवान परमात्म्याच्या बापाला आपल्या घरी यावं लागेल. विठ्ठल एवढं आई वडिलाला महत्व आहे. आणि जिवंतपणी काही बघायचं नाही. अरे पोरगा बंगल्यात राहतो ना, आई बाप कुठे येत? कुठे येत आई बाप? गाईच्या गोठ्यात, पत्र्यात. नाही. अरे भूक लागत. म्हातारी ती काय थरथर त्या हातानं हातात काठी धरून सुनाच्या दारात जाती. बाई मला भूक लागली. स्वयंपाक व्हायचा अजून.
जा बसा तिकडं. आणि पोरग घरात जेवते विठ्ठल विठ्ठल भुके नाही अन्न आणि मेल्यावर बुंदी बासुंदी जिलेबी मेल्यावर जिवंतपणे जोपर्यंत आहे तोपर्यंत. अरे बुंदी बासुंदी जिलेबी हे कोणासाठी आहे? तुझा लौकिक आहे विठ्ठल. लौकिकासाठी एवढं करतोस, पण खास आईसाठी बापासाठी जर करत असेल तर जिवंतपणे सांभाळ. कुठपर्यंत त्यांच्यासारखं कोणी. मी तर एका जागेवर सांगत असतो, आई तर प्रेम करते, आईच्या मायेला सीमा नाही, पण त्याच्याही पेक्षा बापाची माया श्रेष्ठ आहे विठ्ठल. कसं हो, लहानपणापासून आईनेच खाऊ घालायचं, आईने सांभाळायचं. आई पालन पोषण करील, पण संकट आल्यानंतर आई येऊ शकत नाही. उदाहरण तुमच्या पुढे एकच सांगतो. भगवान परमात्मा बंदी शाळेमध्ये जन्माला आले. कुठं आले ते? बंदी शाळेमध्ये जन्माला आले आणि डोक्यावर घेऊन निघाले. मधलं नाही सांगत काय तुम्हाला. डोक्यावर घेऊन निघाले. काय भरलेलं होतं? यमुना नदी गच्च भरलेली होती. माझं लेकरू वाचलं पाहिजे, माझं पोरग वाचलं पाहिजे या भावनेने भरलेल्या नदीत उडी टाकली. नाका तोंडात पाणी जात होतं बापाच्या. कोणासाठी उडी टाकली? पोरासाठी. बापा म्हणजे मुलासाठी बाप स्वतःचा प्राण सुद्धा देऊ शकतो, त्याला म्हणायचं बाप विठ्ठल. ही परिस्थिती. अजून एक उदाहरण सांगतो. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. माग बापाने केवढं मोठं राज्य केलं नाही. अरे मुलगा वनवासाला गेला हे सहन नाही झालं तर बापाने जीव सोडला रे. जीव बापाने काय केलं? त्याला म्हणायचं बाप. मुलासाठी बाप काय म्हणजे संकट आलं तर त्या ठिकाणी बाप प्राणाची सुद्धा पर्वा पाहत नाही. आईचं एकच उदाहरण तुमच्या पुढे मांडतो विठ्ठल. संकट जर आलं तर आई उडी टाकीत. त्या लक्षामध्ये चेंडू पडला ढावात. कोणाच्या? यमुनेच्या ढावामध्ये चेंडू पडला. भगवान परमात्म्याने उडी टाकली. काय केली?
उडी टाकली. जे काय समजा ते गोपाळ होते गोपिका होत्या त्या मोठ्याने बोंबलत कुठं गेल्या? गोकुळामध्ये गेल्या, यशोदेकडे गेल्या. यशोदे पुढं मोठ्या मोठ्याने रडायला लागले. कृष्ण बुडाला, खलास झाला कृष्ण. आई येते, काय करत असेल या? बुडाला म्हटल्यानंतर तिनं मागचा पुढचा विचार नाही केला. सगळी कामं बाजूला सोडली आणि धावतच पळत सुटली. छाती काय बडवायची, केस काय तोडायची, तोंडात माती काय घालायची. माझा कृष्ण, माझा कृष्ण, माझा कृष्ण म्हणू म्हणू त्या ठिकाणी ती मोठ्याने रडत होती. लोकांना वाटलं ही उडी टाकल्याशिवाय राहत. काय परिस्थिती आहे. डव्हाच्या कडेला गेली यशोदा. मागे सर माया पाऊला पाऊली, मागे सर माया पाऊला पाऊली. आपुलीच घाली टाके अंग, आपुलीच घाली टाके अंग. आई बाप बाप प्राण द्यायला सुद्धा तयार होते. आई एखाद्या वेळेस मुलगा बुडलं तरी माघारी फिरली. आईपेक्षा प्रेम कोणाचं श्रेष्ठ आहे? हा, म्हणून आई जरी गेली असेल तरी बापाला व्यवस्थित सांभाळावं, तेच खरं पुण्य पदराते. विठ्ठल आई बापाचा सांभाळ जिवंतपणीच केला पाहिजे. का सांगतो तुम्हाला, आई बाप हे देव आहे. प्रमाण सांगतो. विठ्ठल तुका म्हणे माये बापे, तुका म्हणे माये बापे, तुका म्हणे माये बापे, तुका म्हणे माये बापे, माये बापे, तुका म्हणे माये बापे, तुका म्हणे माये बापे, तुका म्हणे माये बापे, तुका म्हणे माये बापे. हे तू देवाची दारुबे, हे तू देवाची दारुबे, हे तू देवाची दारुबे. कुंडली के काय केले, कुंडली के काय केले, कुंडली के काय केले, कुंडली के काय केले. तुका म्हणे माये बापे, हे तो देवाची दारुबे, तुका म्हणे माये बापे, हे तो देवाची दारुबे, देव देवाची
आई बाप आहे आणि हे तर देवाची रूप आहे. अरे आई बाप हे देव आहे, देव. भाग्यवान आहेत ज्याला आई बाप असतील, ते ज्याचे गेले असतील त्याच्यासारखा कम नशिबी नाही कोणी. विठ्ठल म्हणून जिवंतपणेच आई वडिलांची सेवा केली. हे कर्म त्याच्या बरोबरला येत असत. मनुष्य जर मेला ना तर माणसाबरोबर कर्म येत असत. माणसाबरोबर कर्म येत. तुम्ही म्हणता कसं काय जातो बा माणूस तर मरतो, कसं काय कर्म जात. ज्ञानोबाराने त्याच्यासाठी एक ओवी खर्च केलेली आहे. ज्ञानोबारा म्हणतात की दारामध्ये जर एखादा भिकारी आला, अतिथी आला आणि तो जर येनमुख गेला ना तर मोकळा जात नाही. दारातला जर अतिथी जर आला एखादा तर तो मोकळा जात नाही. मोकळा आपलं पुण्य घेऊन जात असतो. काय घेऊन जातो तो? बाबूत ऐकलाय ना, तो पुण्य घेऊन जात असतो. पुण्य काय होई वा विठ्ठल विन्मुख गेली अतिथी हिरोणीने सुकृताची संपत्ती का साई खड्याची गती सूत्रतंतू. अर्जुना अरे ऐक जरा ऐक. विन्मुख गेली या अतिथी, दारातून जर विन्मुख गेला तर हिरोणीने सुकृताची संपत्ती. आता लोकांना दार लावून जेवायची पाळी म्हणजे सवय आली. कुत्र सुद्धा दारात आलं नाही पाहिजे. पण महाराज म्हणतात नाही रे नाही, त्याच्यासारखं पाप नाही. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात अतिथी बर त्याला आपलं दिलेलं फुकट नेता येत नाही, हे बी लक्षात ठेवा. आपण जर एखाद्या अतिथीला आपण जर दिलं तर त्याला फुकट नेता येत नाही. मग काय देतो तो आपल्याला? त्याचं पुण्य आपल्या पदरात टाकतो आणि मग आपलं दान स्वीकारतो. काय करतो तसं नेता येत नाही. म्हणून कोणतंही दान जर केलं, ज्या माणसाला दान करता आपण त्या माणसाचं पुण्य अगोदर आपल्या हातावर येतं, त्यावेळेस त्याचं दान प्राप्त होत असतं. विठ्ठल नाही जर दिला तर महाराज म्हणतात त्याचं पाप आपल्या तिथं टाकतो आणि आपलं पुण्य घेऊन जातो. म्हणून दारात आलेल्याला तांबर पाणी, छतकोर भाकरी, काय मागेल ते पसावर धान्य काही कसत नाही, पण त्या ठिकाणी द्यावं. म्हणजे हे पुण्य पदरात पडलं जातं. आणि हे जे पुण्य असतं ना, जसं आपल्याला कळत नाही की आपलं पुण्य कसं गेलं हे आपल्याला कळतं का? नाही कळत. एखाद्या वेळेस आपल्याला कळतं का मोबाईल मध्ये पैसे कसे गेले, कळतं का? तसंही पुण्य कसं जात हे आपल्याला कळत नाही. आणि मग हे पुण्य बरोबर जात असतं. कसं जात? वायूर गंधान वाशेत. म्हणजे त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात जसा वारा बागेतून निघाला, म्हणजे काय घेऊन जातो बागेतला? सुगंध घेऊन जातो. दिसतो आपल्याला नाही. वायूर गंधान वाशेत म्हणजे जसा तो त्या ठिकाणी वारा बागेतला सुगंध बरोबर घेऊन जातो, तसा माणूस मेला की स्वतःच कर्म बरोबर घेऊन जातो. विठ्ठल आणि हे कर्म तिथं वर जातो, पण त्याला तिथं देह नसतो. म्हणून वेदानं शास्त्रानं वर्ष श्राद्धाची म्हणजे ही घातलेली आहे. त्याच्यामध्ये वर्ष श्राद्ध केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी खायला मिळतं. आपण म्हणू काय कसं काय मिळालो, खायला कसं काय मिळालं? मनुष्य मेला इथं जाळला नाही तर म्हणजे जन्माला म्हणजे त्या ठिकाणी मेला की मनुष्य दुसऱ्या जन्माला जातो. बरोबर आहे ना? कारण भागवतामध्ये तसा एक विषय आलेला आहे. भागवत त्या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, आळी पाहिलं ना आपण?
आळी आळी गवतावरली, गवतावरली आळी पुढच्या गवताच्या पात्यावर जर जायचं असेल तर पुढच्या पायाने अगोदर ठेपा पाहते. अर्थ सांगतो तुम्हाला. पुढच्या पायाने काय करते ती, आणि पुढच्या पायाला पुढचं पात गवताचं लागलं की मग मागलं पाय सोडित असते. तसं पुढच्या जन्माचा ठेपा लागल्याशिवाय मागला देह सुटत नाही. विठ्ठल माणसाची. मग माणसाला हे मिळ. आपण इथं आता इथं बुंदी केली, बासुंदी केली, श्रीखंड केलाय, सगळं केलं, हे कसं काय तिथं पोच होत. ज्ञानोबराय म्हणतात पोचत. इतका संबंध घनदाट हा. एक उदाहरण त्यांनी टाकले. समजा तुम्ही पंढरपूरला गेला, चंद्रभागेमध्ये कमरे इतक्या पाण्यामध्ये उभे राहिले. चंद्रभागेमध्ये कमरे इतक्या पाण्यात उभा राहिले, वंजळीने पाणी घेतलं. आपण काय ओम पांडुरंगाय नमः, ओम पितराय नमः, ओम गजाननाय नमः, ओम शंकराय नमः बरोबर म्हणतो का नाही? केलं का असलं? महाराज म्हणतात टाकतो आपण, करतो खमरीतक्या पाण्यामध्ये. आपण त्या नदीत उभा राहतो, पाणी टाकतो, आपण अर्पण करतो. कोणाला? पितरांना करतो, देवाला करतो, अर्पण करतो. आणि पाणी कुठं पडतं? तिथंच पडतं. याने पण ती जे टाकलेलं पाणी ना ते तिथं पोहोचलं जातं. भागवतामध्ये तर असं सांगितलं शुकाचार्यांनी, वाळवंटामध्ये दिलेला पैसा कोणाला? वासुदेवाला. वाळवंटामध्ये वासुदेवाला दिलेला पैसा सुद्धा त्याचे भोग त्याला तिथं मिळतात. पितरांना. विठ्ठल महाराज म्हणतात की अरे ते गंगेचे उदक जैसे अर्पीजे देव पितर उद्देशे, माझे मज देती तैसे आन आन भावे. अर्जुना, अरे त्या ठिकाणी माझच मला देतात, पण ते मला पोहोचतात. जरी जागेवर पडत असलं तरी ते जागेवर, पण त्याची जी काय केलेली पूजा असती तिथं पोहोचत असते. कशी? विठ्ठल विठ्ठल तुकोबरायचे एक प्रमाण आहे त्याच. तुकोबराय म्हणतात केला मातीचा पशुपती, केला मातीचा पशुपती, कायच्या मातीची महादे, कायच्या मातीची महादे, शिवपूजा शिवाशी पावे, शिवपूजा केला मातीचा पशुपती. पशुपती म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकराची मूर्ती कशाची केली? मातीची केली. पण पूजा महाराज म्हणतात ती शंकराला पावती, आणि माती तर मातीतच सामावते. माती तो मातीमध्ये सामावे. पण त्या मातीची केलेली पूजा तिथं पोहोचते. द्रोणाचार्याची केलेली मातीची मूर्ती धनुर्धारी कोणालाच केलं? शूर्पणखाला एक लावलेला कोणाला केलं? इतकं महत्व आहे. पण श्रद्धा पाहिजे, तशी भाव पाहिजे. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा. इतकं
इतकं साम्य इतकं जवळ जवळ नातं येते. मुलाने केलेलं पितरांचं इथं जे श्राद्धचं जे काय आहे ना हे सुद्धा तिथं पोहोचलं जातं. इतका जवळचा संबंध आहे पितरांचा आणि मुलांचा. इतका जवळचा संबंध कसा आहे? पितरांचा इतका जवळचा संबंध आहे. समजा एक उदाहरण तुमच्याकडे सांगतो. ज्ञानोबरायचं सांगतो तुमच्याकडे. ज्ञानोबराय म्हणतात उन्हातून तुम्ही आला काय जळजळ करतात? उन्हातून जर आला तर काय जळजळ करतात? डोळे जळजळ करतात. ठीक आहे नाही? उन्हातून जर आलं तर डोळे जळजळ करतात. मग डोळ्याची जळजळी थांबवायची असेल तर काय करावं लागतं? ज्ञानोबराय म्हणतात पायावर पाणी घ्यावं लागतं. कशावर? पायावर पाणी घेतलं की जळजळी कशाची थांबते? डोळ्याची. इतका संबंध आहे. पायावर पाणी घेतलं तर डोळ्याची जळजळी थांबली जाते. तसं इथं मुलांनी केलेलं जे काय म्हणजे श्राद्ध वगैरे जे काय केलेलं असतं ना तर याच सुद्धा तिथं पोहोचलं जाते. विठ्ठल ओवी आली तशी पण मला त्याचं पहिलं चरण आठवण आहे. तसं कोणाला आठवलं तर बघा. विठ्ठल विठ्ठल हे डोळ्याचे लागी होय. त्याच्या अगोदर काय रे कोणाला ठाऊक? मला पक्वा सांग का वाजवायचा? पहिला तुकडा नाही आठवत मला तो. त्या ठिकाणी ते म्हणतात की पावस तळत आला आहे. काय म्हणतात ते? पावस तळत आला आहे ते डोळ्याचे लागी होय. पायाला शीतळपणा मिळाला की त्याची फलप्राप्ती डोळे शांत होतात. इतका संबंध आहे मुलाचा. एवढा संबंध जर नसता तर अर्जुन म्हणला असता की चला मी लढायला तयार. म्हणला असता का नाही? कारण मुलांनी केलेलं जे कर्म आहे ते पितरांना फेडावं लागतं. मुलाने जर पाप केलं तर ती भोगायचं कोणाला पाळी? वर नरकात पडतात वरची. म्हणून मुलांनी खाली चांगलं कर्म करावं. अर्जुन सुद्धा म्हणतो मी जर इथं जर आता यांना मारलं तर माझं कुळ नरकात जाईल. नरकात संकरो नरकाय कुलज्ञानाम कुलशिष्य पतंती पितरो हेशाम लुप्तो पिंडोदक क्रिया. का नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापू वेगे. ज्ञानोबराय म्हणतात की अरे नखाला सर्प चावला कुठं? पायाच्या नखाला. आणि त्याचं विष कुठं गेलं? शिखांत व्यापू वेगे. शिखांत म्हणजे शिंडीला. पायाला चावलेलं म्हणजे पायाला चावलेलं किरडू त्याचं विष कुठं गेलं? पार शिंडीला जाऊन पोहोचलं. तसं पोरांनी केलेलं पाप कुठं जा गेलं? थेट पितरापर्यंत गेलं. त्यांना त्रास भोगायची पाहिजे. म्हणून मुलं कमवा. जन्माला नका घालू. मुलं कमवले पाहिजे. त्यांच्यावर आचार आणि विचार चांगले केले पाहिजे. आई साहेबांनी या दोन्ही मुलावर आचार आणि विचार टाकले. अरे कोण वकील कुठं म्हणजे काय भाजनात बसत असतो का? सांगा मला एखादा वकील आता भाजनात आणि डॉक्टर भजनात आहे म्हणून. त्यांना स्वतःचा अहंकारच संपत नाही. पण आमचे डॉक्टर आणि वकील दोन्ही भजनामध्ये असतात. विठ्ठल हे कोणी शिकवलंय? आई आणि बाप. आई बापाचे संस्कार हे मुलांवर पडले म्हणून तर एवढा मोठा मंदिर. एवढं मोठं मंदिर गावकऱ्याला बांधता येत नाही हो एवढं मंदिर अशी. पण एकट्या म्हणजे ते डॉक्टर आणि वकिलांनी बांधलं. कोणासाठी बांधला? आईच्या शब्दाचा मान ठेवला की मला इथं मंदिर पाहिजे पांडुरंगाचं. पोरांनी तिचा हट्ट पुरवला. त्याला म्हणायची पोर मुलं. त्याला म्हणायचं पुत्र. त्याला काय म्हणायचं? पुत्र नाही तर कुत्र. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात की अरे जर असाच एवढा संबंध आहे. साप जर म्हणजे नखाला चावला तर त्याचं विष तिथं जातं. तसं पोरांनी केलेलं कर्म
तिथपर्यंत जातं. एक लक्षात अजून पुढे बोलतो तुम्हाला. पहिलं चरण सुटतंय आपल्याला. मुलाने जे काही कर्म म्हणजे पितरांसाठी जे काही केलेलं कर्म आहे हे पितरांना सुख देत. ते काय करतं? ते पितरांना सुख देत आणि मुलांना पुण्य मिळतं. आणि हे केलं म्हणजे म्हणजे त्या पितरांवर आई बापावर उपकार केले असं नाही. अरे त्याचं व्याज सुद्धा फिटत नाही एवढ्यात. कशात? हे श्राद्ध वगैरे जे करतो ना आपण याच्यात त्यांचं व्याज सुद्धा फिटत नाही. हे लक्षात असू. म्हणून मुलाने जे काय केलेलं म्हणजे हे काय कर्म आहे ना याच्यामुळं पितरांना सुखाची प्राप्ती आहे आणि मुलांना पुण्याची प्राप्ती आहे. मुलांना कशाची प्राप्ती आहे? ती पुण्याची प्राप्ती. पण लक्षात ठेवा एक पुढचा शब्द माझा. पितरांना सुख मिळेल पण उद्धार होणार नाही. पितरांना सुखाची प्राप्ती आहे पण उद्धार होणार नाही. म्हणून उद्धार होण्यासाठी आपुली आपण करा जोडवन. आपुली आपण करा जोडवन. आपुली आपण करा स्वतःचा उद्धार स्वतः करावा लागतो. मुलांकडून आपल्याला म्हणजे सुखाची प्राप्ती होईल पण उद्धार होणार. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपुली आपण करा सोडवण. स्वतःची सोडवण करावं लागते. दुसऱ्याच्या काशीला धरून पोहत गेला म्हणजे लय पावणारा झाला का? नाही चालत ते. महाराज म्हणतात त्याला पोहायलाच यावं लागतं. त्यावेळेस तो म्हणजे तरला जातो, नाही तर तसा तरू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात की आपले स्वतःला तरुण जाण्यासाठी स्वतःचा उद्धार करण्यासाठी आपल्याला या जीवनामध्ये नामस्मरण आणि सत्कर्माची गरज आहे. विठ्ठल सत्कर्म तरी कशाने होईल? उद्धार तरी कशाने होईल? तर महाराज म्हणतात त्याच्यासाठी देवाला हा देहच अर्पण करावा लागतो. काय करावं लागतो? त्यावेळेस तुकोबर आहे म्हणले देह अर्पण करावा लागतो. अरे मी माझ्या हयातीमध्ये मी कधीच माझ्या हाताने माझा देह हा देवाला देऊन टाकला. अभंगाचं पहिलं पिंड
पिंड पदावरी दिला आपुलिया करी. जर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती कशाने होत असेल तर पिंड म्हणजे देह. पिंड पिंड याचा अर्थ काय? पिंड आपण आता करतो पिंड, पण कशाचा करतो? भाताचा. कशाचा पिंड करतो आपण? भाताचा पिंड करतो. महाराज म्हणतात अरे भाताचा पिंड कशाला रे? हयात आहे तोपर्यंतच हाती देऊन टाक ना देवाला. नाहीतर दिलाच पाहिजे ना. देवी देह दिला भजना गोमटा. कशासाठी देह दिलाय तो? भजनासाठी. कुणी दिलाय तो? देवानेच दिला. मग ज्याचं उष्ण घेतलंय त्याला परत करायचं नाही का? ज्ञानोबा बोलतात जयाचे ठेवणे तया देवानी होय उतराया. का विठ्ठल विठ्ठल का विडा हरपे राया तिथला जैसा. ज्ञानोबा म्हणतात की अरे जयाचे ठेवणे तया देवोनी होई जे उतराया. अरे ज्याची आपल्यापाशी ठेवली त्याची बुडवाव का त्याची त्याला परत करावं. त्याची त्याला परत केली पाहिजे. अरे देवाने दिलेला देह देवालाच अर्पण करायचं आहे. या लागी शरीर सांडोवा कीजे सकळ गुणाचे लोण उतरीजे संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करोणी. महाराज म्हणतात हे सगळं देवाला देऊन टाकू. देह समर्पिजे देवा फार काही न घ्यावा होईल आघवा सुखावाने आनंद समर्पिजे देवा सुखावाने आनंद. अरे देह हा देवाला देऊन टाकायचं. कारण त्याचा आहे. साधू संतांना हे माहिती आहे त्याचा देह त्याला द्यावाच लागतो. नाहीतरी याला हा आपला आहे का? याचा मालक कोण आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. आपण राखणदार आहेत. नुसते राखणदार काय घेऊन बसलात? हे माझं आहे ते माझं आहे की संपत्तीचे राखणदार आपण आहेत. चांगली सांभाळता आली तर ठीक, नाही तर म्हणते चल खूप बाजूला दुसरा त्या जागेवर. हे सगळं करायचं काम आपलं आहे. म्हणून महाराज म्हणतात माझा देहच मी त्या देवाला अर्पण माझ्या हाताने दिला आपुली करी. म्हणजे माझ्या हाताने मी दिला. काय? माझ्या हाताने मी माझा देह देवाच्या पायावर घातला. त्याच्यामुळे आता माझ्यावर कुठलंच ऋण राहिलं नाही. आता मला कुठं गयेला निघू नका, नाशिकला निघू नका, काशीला निघू नका. आता माझं सगळं कर्ज फिटून गेलेलं आहे. दुसरं चरण आहे माझं झाले गयावर माझे झाले गयावर
गयेला न्यायची गरज राहिलेली नाही. काय झालं? वर्ज झालं. वर्जन म्हणजे काय? वर्ज. आता पुन्हा माझं पिंडदान नाही केलं तरी चालेल, माझ्या मुलांनी नाही पिंडदान केलं तरी चालेल, कारण मी जीवनामध्ये माझा देहच मी देवाला अर्पण करून टाकला. त्याच्या माझी झाली गया वर्जन, फिटली पितरांची ऋण. हे ऋण फिटून गेलं. देह देवाला अर्पण केला की सगळं ऋण माणसाचं नाहीसं होत असतं. भागवतामध्ये त्याच्या बऱ्याचशा ओव्या आलेल्या बघू. बचेंगे तो फिर लढेंगे. असे यानं त्या ठिकाणी महाराज म्हणतात की एवढाच नसता देह देऊन राहिलो नाही तर महाराज म्हणतात मी जीवनामध्ये नामस्मरण सुद्धा केलं. तिसऱ्या चरणात केले कर्मांतर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जो हरिचरणी विनटला तो नव्हे ऋणी कसला. अरे त्या ठिकाणी महाराज म्हणतात जेव्हा भगवान परमात्म्याच्या चरणावर देहच अर्पण करून टाकला, जीवनभर नामस्मरण, आई साहेबांना जीवनभर नामस्मरण केलं. नामस्मरणासाठी हरिपाठासाठी दररोजच्या हरिपाठासाठी एवढा वकील गडी पण तो दररोज हरिपाठ घेऊन आईचं दर्शन घेतल्याशिवाय राहत. कोणती पोर आता आईबापाचं दर्शन घेतात सकाळ सकाळ, कोणती संध्याकाळच्या टायमाला आईबापाचं दर्शन घेतात. केवढे मोठे संस्कार येते. ओगच नाही चांगलं होत माणसाचं. अरे नीती, याला नीती असा शब्द आहे. जर त्या ठिकाणी आई साहेबांना, आईनं आणि बापानं यांच्यावरती संस्कार चांगले टाकले. अरे वकिलासारखा गडी दररोज आईबापाचं दर्शन घेतोय दादा. दररोज हरिपाठ, दररोजचा नित्यनेमाचा हरिपाठ आहे त्यांचा. पांडुरंगाचं मंदिर आहे. दररोज सकाळी काकडा मानता येत नाही,
चाली येत नाहीत तरी पण नुसता वाचून का होईना पण काढायचा, पण त्या ठिकाणी ते काकडा का होईना पण करत राहायचं. हा त्यांचा नित्य नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयार. भगवान परमात्मा त्याच्या जवळ असतो. नित्य नेमाने करणार कर्म. मी पांडुरंग परमात्म्याला एक अशी विनंती करेन, आई साहेब तर आपल्यातून गेल्या त्याच्याबद्दलचा वाद नाही आहे, पण आई साहेबाला खरंच जर समजा या ठिकाणी सौख्य मिळावं जर वाटत असेल, मोक्ष मिळावं वाटत असेल, तर एक मी या कुटुंबाला एक अशी विनंती करतो, जर आई साहेबाला जर सुख मिळावं जर असं वाटत असेल, या पोरांना कुठे गेले वकील साहेब? इकडे म्हणलं लपून बसलं का काय कर. ऐका ना, आईला जर खरं सुख वाटावं जर वाटत असेल डॉक्टर साहेब, तर पंढरपूरची वारी एक तरी का होईना पण वर्षातून करायची. कशाची? पंढरपूरची वारी एक होईना, आषाढी का होईना पण एक दोन्ही करावं, आषाढी आणि कार्तिकी. बरोबर आहे? हा, या दोन्ही जर केल्या तर आई साहेबांना सुख मिळेल वर. काय होईल? आणि एवढंच नाही, भगवान परमात्म्याला एक विनंती करू आपण. कारण शास्त्रामध्ये एक असा विषय आला भागवतामध्ये की जर मनुष्य गेला तर त्या मनुष्याने पाठीमागं पाहावं, त्या मनुष्याने पाठीमागं पाहावं, पण पाहता येत नाही, पाहता येत नाही. म्हणून पांडुरंग परमात्म्याला एक अशी विनंती करायची आपल्याला की आई साहेबांना पाठीमागं पाहण्याची संधी द्यावी. म्हणजे काय होतं, पाठीमागं कोणालाही जे नातेसंबंधात मुलं असो, सुना असो, जावई असो, मुली असो, यांना कुठल्याही प्रकारची दारिद्र्यता येत नाही. म्हणून आपण सर्वांनी विनंती करायची की पांडुरंग परमात्म्याला की हे पांडुरंगा, आमच्या वारकऱ्याच्या सेवेने आपण तृप्त व्हावं आणि आई साहेबांना पुन्हा पाठीमागे बघण्याची संधी द्यावी. म्हणजे पाठीमागल्याला सुद्धा खूप सुख लाभलं जातं. एवढीच पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि आपण आता त्यांना म्हणजे आई साहेबांना पुष्पांजली अर्पण करायची आहे. म्हणून सर्वांनी जागेवर उभा राहता. फुलं द्या ना, सर्वांना मिळाले फुलं. हा, टाळकऱ्याला फुलं राहिले इकडे. फुलं आणले नव्हते का? झेंडूची कथा आणायची किलोची. हो तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आम्ही जातो तुम्ही कृपा सोयावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सोयावी, आम्ही जातो कृपा सोयावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सोयावी. सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुर, वाड वेळ झाला उभा पांडुर, वाड वेळ झाला उभा पांडुर, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठाची रंग बोलावी, वैकुंठाची रंग बोलावी, वैकुंठाची रंग बोलावी. सकाळी विठू माझी मावळा, सकाळी विठू माझी मावळा, सकाळी विठू माझी मावळा, सकाळी विठू माझी मावळा. मुडी सहित झाला गुप्त तुका, झाला गुप्त तुका, सहित झाला गुप्त तुका. वाडा वेळ झाला उभा पांडुरा, झाला उभा पांडुरा.
देव